आपण पाहू शकता इथे नारळाच्या करवंटीवरती प्रक्रिया करून वेगवेगळ्या प्रकारच्या शोभेच्या वस्तू बनवलेल्या आहेत। नमस्कार, जय शिवराय। मी वसंत सत्यवान माळकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे माझ्या सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, मी आता आलो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात असलेल्या पेंडूर गावातील कोकोनट मास्टर या कंपनीला भेट देण्यासाठी आणि माझ्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या कंपनीचे वैशिष्ट्य पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता आपल्या समोर कोकोनट मास्टर या कंपनीचे सर्वेसर्वा श्री धनंजय राणे आणि तुषार चव्हाण सर आहेत। सर, आपण माहिती सांगू शकता? नमस्कार, मी धनंजय राणे। माझं शिक्षण बीई केमिकल झाले आणि गेल्या 7-8 वर्ष आम्ही या क्षेत्रात काम करत आहोत। नमस्कार, माझं नाव तुषार चव्हाण। मी बीई मेकॅनिकल केलेली आहे आणि आम्ही इथे खोबऱ्याचा कीस, खोबऱ्याची वाटी, खोबरेल तेल आणि नारळापासून विविध हस्तकला आपले हँडीक्राफ्ट्स बनवतो। तर आपण यामध्ये आता तेल कसं बनवलं जातं, खोबरा कीस कसं बनवलं जातं, हे सगळी पुढची प्रोसेस आपण यामध्ये एक्सप्लेन करणार आहोत। सिंधुदुर्गातल्या विविध भागातून आम्ही नारळ परचेस करतो। जेवढा नारळ असेल तेवढा आमची परचेस करायची कॅपॅसिटी आहे। नारळाचे रेट हे वेगवेगळे आहेत, सीझन वाईज ते वेगवेगळे होत राहतात। सध्या आम्ही 30 रुपये किलो नारळ परचेस करतोय। सुका नारळ पण परचेस करतो, गुडगुडी असलेले नारळ पण परचेस करतो। तर आता हे तुम्ही बघू शकता, ही खोबरं सॉर्ट करण्याची प्रोसेस आहे। ओलं नारळ घेऊन पण आम्हाला खोबरं सॉर्ट करायला लागतो। आता आम्ही हे सुकं खोबरं घेतलेलं आहे, ही सॉर्ट करायची प्रोसेस चालू आहे। यामध्ये आपण चांगलं जी वाटी आहे ती वेगळी बाजूला काढतो। तेलासाठी जे खोबरं आहे ते वेगळं बाजूला काढतो। तेलासाठी किंवा खोबरा खिसासाठी जे प्रोसेस खोबरं लागतं ते आपण इथे बाजूला करण्याची प्रोसेस चालू आहे। हे आता इथे वेगवेगळं केलं जाणार। हो, म्हणजे तेलासाठी, त्याच्यानंतर ते अख्खी वाटी आणि खोबरा खिसासाठी 3 टाइप मध्ये वेगळं केलं। आणि ज्यामध्ये खराब खोबरं मिळत असेल ते पण बाजूला केलं जातं। आणि अख्खी वाटी जी आहे ती तुम्ही अख्खी विकता का? हो, अख्खी विकतो डायरेक्ट। आणि जे बाकीचं खोबरं निघतं ते तेलासाठी जातं, खोबऱ्या खिसासाठी जातं, तेलासाठी मेन जातं। हे आता कापून तिकडे तेलासाठी टाकलं का? ते किसायसाठी आहे। ओके। आणि हे जे धार वरची काढून काढलं ते हे वाटी आहे, वाटी खोबऱ्याची वाटी, हे तेलाचं खोबरं आणि हे खूप खराब। अच्छा, हे जे खराब आहे ते हे बाजूला काढलं तुम्ही? हां, हे खराब आहे ते बाजूला, हे तेलासाठी काढलं। तेलासाठी काढलं। आणि ही अख्खी वाटी जाणार ना? हां, ही अख्खी वाटी। तर आता तुम्ही बघत आहात, तर हा आमचा घाणा आहे। ठीक आहे, कोल्ड प्रेस कोकोनट ऑइल आम्ही इथे करतो। इथे काही केमिकल्स नाही आहे, कुठे प्रिझर्वेटिव्ह वापरले जात नाही। एक मालवण पट्ट्याच्या नारळाची एक वैशिष्ट्यता अशी आहे की त्याचं ऑइल कंटेंट चांगलं आहे आणि गोडावा आहे त्या फळामध्ये। त्यामुळे जरी आपलं बेळगाव या वाशी मार्केटपेक्षा आमची जी खोबरा वाटी आहे ती जरा 15 रुपये 20 रुपये महाग असते किलो वाटी, तरी पण आम्हाला रिपीट ऑर्डर असतात का? कारण की मालवण पट्ट्याचे जे नारळ आहे, जसं मालवणाचा मसाला फेमस आहे तसं इकडचे नारळ पण तो गोडवा फेमस। आता तुम्ही बघत असाल तर ही आमची हा आमचा घाणा आहे। ठीक आहे, पूर्ण SS बॉडी आहे आणि ह्याच्यामधून आम्ही इथे खोबरं आम्ही घालतो आणि असं
तेल हे तेल, निघतं. बरं. हे तेल जर तुम्ही बघाल तर रूम टेम्परेचरला आहे. ओके. त्यामुळे ह्याला कोल्ड प्रेस ऑइल म्हणतो. याच्यावरती आणि काहीही प्रोसेस केली जात नाही. ओके. हे असंच आल्यानंतर तेल नॅचरली आणि हो नॅचरली आम्ही तेल हे काढले एक्सक्रूड केल्यानंतर आम्ही त्याचं सेटल करतो आणि मग तेल ऑइल बॉटलमध्ये भरून डिलिव्हर. या घाण्यामध्ये खोबऱ्याचं तेल निघाल्यानंतर याच्या पुढची प्रोसेस कोणती आहे? तर गाण्यामध्ये आपण जेव्हा खोबऱ्या घालतो तर इकडे वरचा जो हा हॉपर आहे त्याच्यामध्ये आपल्याला पेंट मिळतो आणि खाली जी तेल आणि मळ निघते ती आम्ही फिल्टरमधून पास करतो. फिल्टरमधून पास केल्यामुळे क्लिअर जे तेल असतं ते आपल्याला भेटतं आणि जी मळ आहे मळ आणि पेंट आपण गुरांसाठी या पुढे पेंटमधून आम्ही ती निघून टाकतो. तर तुम्ही खाण्याची मशीन आमची बघितलं तर आता त्याच्यामधून जे आम्हाला तेल मिळतं ते तेल आम्ही हे अशा ड्रम्समध्ये स्टोअर करतो आणि मग या ड्रम्समधून आम्ही या फिल्टर मशीनमधून ते जे मळाचे मिक्स आहे ते पास करतो, ज्याच्यामुळे आम्हाला इथून क्लिअर क्रिस्टल आपलं खोबरेल तेल भेटतं. तर ह्या ड्रममध्ये आम्ही काय म्हणतात त्याला मग ह्याच्यामधून तेल जे मिळालेलं आहे आम्हाला फिल्टरमधून ते आम्ही दुसऱ्या ड्रममध्ये स्टोअर करतो आणि त्याच्यामधून आम्ही मग डायरेक्ट फिलिंगला घेतो. फिल्टरचं महत्त्व असं आहे की खोबऱ्यामध्ये खोबऱ्याचे पार्टिकल्स असतात जे आपल्या घाण्यामधून नीटपणे निघत नाही. जे पांढरे जे तुम्हाला पार्टिकल दिसतात ते, आणि ते जर तुम्हाला काढायचं असेल तर 7 दिवस 15 दिवस असं आम्हाला तेल ठेवावं लागतं. तर त्याच्याऐवजी ह्या फिल्टर मशीन मधून पास केलं तर ते एका रात्रीमध्ये क्लिअर होतं. अच्छा, म्हणजे वेळेची बचत होते आणि जे एकदम सूक्ष्म कण असतात ते याच्यामधून फिल्टर होतात. ज्यांना जे खोबरेल तेल वापरतात त्यांना एक गोष्ट जे असेल की जर तुम्ही तेल घाण्यातून काढलं तर मग खाली काही 2-1 महिन्यानंतर असं काळ्या रंगाची अशी मळ अशी साठते बॉटलच्या खाली या तुमचं जे भांडं आहे त्याच्या खाली. तर तीच सूक्ष्म जे असतात बारीक कण असतात ते गोळा होऊन ते खाली बसतात. तर हे फिल्टर मधून पास केल्यानंतर ते तसे गोळा होत नाही. खूप जणांचा असं गैरसमज आहे की फिल्टर मधून पास केलं म्हणजे काहीतरी केमिकल्स ऍड केले किंवा असं काही ऍड केलं, तर असं काही नसतं. असे कापडं असतात आपल्या कापडाचे असे परती असतात समजलं ना 12, आणि त्याच्यामधून आम्ही तेल पंपाने असं प्रेस करतो ज्याच्यामुळे पार्टिकल्स राहतात आणि जे प्युअर तेल आहे ते फक्त पास होतं. अच्छा, म्हणजे ह्या 12 प्लेट्समधून ते फिल्टर होऊन तेल बाहेर पडतं, जेणेकरून फर्स्ट सेकंड थर्ड स्टेपमध्ये ते जे पार्टिकल्स असतील ते अडकून राहतील आणि नेक्स्ट स्टेपमध्ये पूर्ण आपल्याला तेल फिल्टर झालेलं मिळते. बरोबर. त्यानंतर म्हणजे जे पार्टिकल्स राहतात ते असे आम्ही ह्या असे कापड काढतो. तर कापडामध्ये असं त्या पार्टिकल्सचा असा लेअर बनलेला असतो, तो नंतर आम्ही धुतो. ओके. आणि त्याच्यानंतर ह्या 12 स्टेप नंतर आपल्याला शुद्ध तेल भेटतं. शुद्ध तेल भेटतं. तर जे फिल्टर मशीन मधून आम्ही फिल्टर करतो ऑइल ते अशा ड्रम्स मध्ये आम्ही स्टोअर करतो आणि जशी ऑर्डर येते तसं आम्ही फिल करतो. तर युजली आमचं स्टँडर्ड 500 ml हे आपलं ऑर्डरचा जो स्केल आहे आमचा प्रोडक्टचा तो 500 ml आहे. आणि ज्यांची बल्क ऑर्डर असते ते 20-20 लिटरचे कॅन असे असतात. मग आम्ही तसं फिल करून डिस्पॅच करतो.
सॉर्ट झाल्यानंतर जे किसाचं जे खोबरं असतं तर या ठिकाणी त्याचा किस काढला जातो. किस हा रेडी टू यूज प्रोडक्ट आहे, जेणेकरून तुम्हाला घरी खोबरा वाटी घेऊन किसत राहायची गरज नाही. तुम्हाला डायरेक्ट रेडी टू यूज किस मिळतो. याची 4 ते 6 महिने शेल्फ लाईफ येते आणि टोटली तुम्हाला जो गोडवा मालवणी खोबऱ्यात मिळतो तो या खोबऱ्यामध्ये तुम्हाला मिळून जातो. आता खोबरं किसून झालं आहे, आपण आता हे ड्रायरमध्ये सुकवण्यासाठी टाकणार आहोत. साधारणपणे म्हणजे किती वेळ हे ड्राय केलं जाते खोबरं? ह्या ड्रायरमध्ये किती वेळ राहते? खोबऱ्याच्या मॉइश्चरवर डिपेंड आहे, तरी पण 7 ते 8 तास लागतात याला. टेम्परेचरला वगैरे 7 ते 8 तास व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत अच्छा ड्राय केलं जातं, जेणेकरून तुझी टेस्ट व्यवस्थित राहील. ड्राय केल्यानंतर मग ते पॅकिंगसाठी जाते. ड्राय केल्यानंतर ते पॅकिंगसाठी जातं. पाहू शकता आपण नारळावरती ग्राइंडरच्या साहाय्याने ग्राइंडिंग करून ही नारळाची करवंटी अतिशय सुंदर अशी बनवण्यात आलेली आहे. अशी पॉलिश करून अशा प्रकारचे ग्लासेस, वाईनचे ग्लासेस, सोप डिश बनवतात. आपण पाहू शकता इथे नारळाच्या करवंटीवरती प्रक्रिया करून वेगवेगळ्या प्रकारच्या शोभेच्या वस्तू इथे यांनी बनवलेल्या आहेत. हा वाईनचा ग्लास आहे, साबण ठेवण्यासाठी एक भांडं बनवलेलं आहे, मोबाईलचा स्टँड बनवलेला आहे, वाईनचा ग्लास आणि हे यांचं प्रोडक्ट आहे. इथे सुंदर असे गणपती बाप्पा यांनी बनवलेले आहेत, आपण पाहू शकता. जसं की तुम्ही बघत आहात हँडीक्राफ्टचे या करवंटीचे आम्ही वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवतो आहे. जसं की हे माझ्या हातात जे आहे ते आईस्क्रीमचा स्कूप जो आम्ही म्हणतो आईस्क्रीम खाण्यासाठी असं, त्याचबरोबर वाईनचे ग्लास म्हणा या साबण ठेवण्यासाठी हा आम्ही बनवलेला आहे, जो साबण ठेवायला जे आपण वापरतो. जे प्लास्टिकसाठी या हे मोबाईल स्टँड म्हणा, तर म्हणजे प्लास्टिकला और एक इको फ्रेंडली प्रोडक्ट म्हणून
कोकोनट शेल आणि कॉयर ह्याचा हे आहेच. मग आम्ही ते एक छोटासा प्रयत्न करत आहोत यामध्ये की फळं बरोबर पूर्णचा पूर्ण नारळाचा उपयोग करणं बरं. हे आमचं चालू आहे. प्लास्टिकला पर्याय. हो, प्लास्टिकला पर्याय, एक इको फ्रेंडली प्रोडक्ट. ओके. अच्छा, आता आपल्या प्रोडक्टबद्दल काय माहिती सांगाल? हां, आमचे फूडचे जे प्रोडक्ट आहेत ते सगळे केमिकल फ्री आहेत. त्याच्यामध्ये अजिबात केमिकल प्रिझर्वेटिव्ह नाही आहे. ठीक आहे. जे खोबरेल तेल जे आहे त्याच्यामध्ये काही केमिकल प्रिझर्वेटिव्ह नाही आहे. आणि आमच्या प्रोडक्टचं वैशिष्ट्यता अशी आहे की हा पूर्णपणे मालवण बेस्ड आहे. या जो मालवण पट्ट्यामध्ये जे आपल्याला जे खोबरं भेटतं, जे नारळ भेटतात, त्याच्यामधून आम्ही हे सगळे प्रोडक्ट बनवलेले आहेत. ओके. असं आमचं जे खोबऱ्याचा किस आहे तो 4 महिन्याची शेल्फ लाईफ आहे. 4 महिने त्याला काही होत नाही. फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, तुम्ही ओपनमध्ये ठेवू शकता. फक्त पाण्यापासून लांब ठेवा एवढं. अच्छा, बरं. आता याची जी तेलाची आणि खोबऱ्याच्या किसाची जी पॅकिंग आहे ती म्हणजे कशा प्रकारे, किती क्वांटिटीमध्ये केली जाते, म्हणजे किती किलोमध्ये केली जाते? खोबऱ्या किसाचं पॅकिंग बोललं तर मग मसाला पॅकिंग एक येते जी 250 ग्रॅममध्ये येते, पाव किलोमध्ये. आणि 200 ग्रॅममध्ये जो तुम्हाला इथे जी पॅकिंग दिसते ते स्टँड अप एअरटाईट झिपलॉक पॅकिंग म्हणतात. ओके. म्हणजे कसं की तुम्हाला हवं तेवढं वापरून तुम्ही एअरटाईट जो झिप आहे वरती तो आपण लावून ठेवू शकतो असं. आणि तेलाची पॅकिंग बोलली तर 1/2 लिटरची आमची बॉटल येते स्टँडर्ड. कारण की हे तेल तुम्ही जेवणात पण वापरू शकता. फक्त केसांसाठी अंगापुरतं असं नाहीये, तुम्ही जेवणात वापरू शकता. हे रिफाईंडच्या जमान्यामध्ये नॅचरली कोल्ड प्रेस जे ऑइल्स आहेत ते वापरणं आरोग्याला चांगलं आहे. बरं. हे जे तुमचे प्रोडक्ट आहेत ते तुम्ही ॲज पर ऑर्डर प्रमाणे देता का? म्हणजे क्वांटिटीमध्ये किती किलो पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही डिलिव्हर करता का? आमचं कंझ्युमर जो आहे तो त्यांची रिक्वायरमेंट कशी असते, त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त फ्रेश आणि ऑर्डर झाल्यानंतरच, म्हणजे आमचं जे तेल आहे ते आम्ही 6 महिने 7 महिने बनवून स्टॉक करत नाही. तुमची ऑर्डर प्लेस झाल्यानंतर ते तेल 7 दिवसामध्ये डिलिव्हर होईल असं आमची प्रोसेस सेट आहे. खोबऱ्या किस्सा पण की ते जुनं 4-5 महिने स्टॉक केलेलं नंतर काढून तसं नाही. फ्रेश प्रोसेस करून पॅक करून तुमच्याकडे डिलिव्हर केलं. लार्ज क्वांटिटीमध्ये समजा जर याची रिक्वायरमेंट असेल तर ती तुम्ही प्रोव्हाइड करू शकता? जरूर. मॅक्सिमम किती डिलिव्हर करू शकता, किती केजी? युनिट 30 ते 40 टन नारळ प्रोसेस करण्याची, महिन्याला प्रोसेस करण्याची कॅपॅसिटी होल्ड करतो. 2 ते 3 टन आम्ही महिन्याला प्रोसेस करू शकतो आणि त्या ह्याच्यामध्ये आमचं वर्किंग चालू आहे. ओके. अच्छा, हे जे आपले प्रोडक्ट आहे ते आपण महाराष्ट्र आणि गोवामध्ये कुठे कुठे डिलिव्हरी करता? ऍक्च्युली आमचं ऑइल हे गोव्यामध्ये जास्त जातं. ओके. टायअप आहे गोव्यामध्ये. ओके. तर कोकोनट ऑइल आम्ही तिथे पाठवतो. आणि महाराष्ट्रात बोललं तर सिंधुदुर्ग, पूर्ण रत्नागिरी हे 2 प्रमुख जिल्हे आहेत. त्याचबरोबर आम्ही सिटीमध्ये कोल्हापूर, पुणे आणि जवळपास पूर्ण मुंबई आम्ही कव्हर करतो. ते घोडबंदर पासून बोरिवली, मीरा रोड ते सगळा एरिया आम्ही तो कव्हर करतो. जास्त तर आमचा क्लायंट डायरेक्ट क्लायंटशी कॉन्टॅक्ट आहे. त्यामुळे तुम्ही ऑर्डर प्लेस केलात तर आम्ही तुम्हाला डिलिव्हरी अशी देतो. तुमचं हे प्रोडक्शन जे आहे ते तुम्ही डिस्ट्रीब्यूट म्हणजे कोणत्या पद्धतीने करता कस्टमरपर्यंत? रत्नागिरी, ठाणे ह्या सेक्शनमध्ये आमच्याकडे डिस्ट्रीब्युटर आहे. पण जास्त तर आम्ही म्हणजे जसं क्लायंटची ऑर्डर असेल तसं त्यांच्या रिक्वायरमेंट, काही जणांना कुरिअर हवं, काही जणांना पोस्टमधून या काही जण ट्रॅव्हल्समधून जास्त प्राधान्य देतात. तर मग आम्ही तसं डिलिव्हर करतो. कस्टमरला जसं हवं, जे हवं ते लक्षात ठेवून आम्ही तशी डिलिव्हरी करायचा प्रयत्न करतो. पूर्ण व्हिडिओ आपण पाहिलाच असाल. फार सुंदर असा उपक्रम इथे त्यांच्याद्वारे राबवला जात आहे. मालवणी पदार्थ साता समुद्रापार नेण्याचा यांचा एक प्रयत्न आहे. आपण पाहिलंच असाल, नारळावरती प्रक्रिया करून सुंदर अशा वस्तू यांनी बनवलेल्या आहेत. खोबऱ्याचा किस, तेल वगैरे काढून पदार्थ हे डिस्ट्रीब्यूट करत आहेत. तर मित्रांनो, मी नेहमीच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या कोकणची संस्कृती, परंपरा, वैशिष्ट्य व कला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आजचा हा व्हिडिओ ही त्याच संदर्भात होता. आशा करतो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असाल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, इतरांनाही शेअर करा, जेणेकरून ही मौल्यवान चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. आणि व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.